जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन. 8 ऑगस्ट. समाधान ही अतिरेक सुधारणेची खूण आहे. बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, काही पथ्य पाळायला लागतातच. नेहमी राम करता ही भावना मनात जागृत ठेवा. शोक, चिंता, भीती, आशा, तृष्णा ह्या सर्व राम करता म्हटल्याने नाहीशा होतात. ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे. तरी आजपासून ह्या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि राम करता ही भावना दृढ करा. कोणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरते बरे वाटते. ते समाधान म्हणता येईल का? जे मिळाल्याने दुसरे काही हवेशे वाटणार नाही ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही. प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच, तेव्हा तसा तो सोडता येत नाही. तो एक राम म्हटल्याने सुटू शकेल. कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा. त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या दंतात गुरफटला जाणार नाही. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी. काही न करणारा हा खरा अडाणी होय. वासनेचे परिणतः स्वरूप म्हणजे बुद्धी होय. जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय. बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी होय. वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय. प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही. त्याचे विषयावरचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे. ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट होईल. खरोखर थोडा मनापासून विचार करा. तो परमात्मा फार दयाळू आहे. तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील. दोष न पाहताही जो दुसऱ्याला जवळ करतो तो खरा दयाळू खरा. भगवंत अत्यंत दयाळू आहे. त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचेही प्रेम कमी होईल आणि आपल्याला सर्वत्र फक्त राम आणि फक्त राम दिसू लागेल. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते. ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ असे जर कोणते साधन असेल तर आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर एका नामानेच. ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले त्याला सर्वत्र फक्त आणि फक्त परमेश्वरच दिसेल. इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे. नाम हे स्थिर आहे.
ते भगवंताचे नाम आवडीने घ्या, श्रद्धेने घ्या, मनापासून घ्या. बोधवाक्य. अखंड नामस्मरणात राहा, किती समाधान राहील. तसेच आज पाहूया श्री गोंदवलेकर महाराज यांचा भक्त, जो की मुंबईमध्ये राहत होता. मुंबईत राहणारा, नोकरी गमावलेला, कर्जबाजारी झालेला योगेश नावाचा युवक पूर्ण निराश झाला होता. एका रात्री आत्महत्येचा निर्णय घेत त्याने रेल्वे प्लॅटफॉर्म गाठला. तेव्हा एका अनोळखी माणसाने त्याला थांबवलं आणि विचारलं, काय झालंय? नामस्मरण कर, सर्व ठीक होईल. त्या माणसाचं बोलणं इतकं शांतिदायक होतं की योगेश थांबला. तो रडत रडत घरी आला आणि त्याने त्या रात्री गोंदवलेकर महाराजांची मूर्तीसमोर बसून फक्त राम 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 जपायला सुरुवात केली. काही दिवसात एक नवीन जॉब मिळाला, परिस्थिती सुधारली, पण तो माणूस त्याला परत कधीच दिसला नाही. आज योगेश दररोज 108 वेळा रामनाम लिहितो. तो म्हणतो, माझं आयुष्य महाराजांनी वाचवलं. ताई आणि दादांनो, महाराजांवर श्रद्धा ठेवा, निस्वार्थ नामस्मरण करा. संकट असो वा दुःख, त्यांनी हात धरला की रस्ता आपोआप सुटतो. तुमच्याही आयुष्यात गोंदवलेकर महाराजांनी अशीच कृपा केली असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गोंदवलेकर महाराज. सर्व काही ठीक होईल. प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या नामाचा जप करूया 11 वेळा. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. श्रीरामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते. धन्यवाद.